यावेळेस वेगळेपण हे आहे की आता आम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला आता 5 वर्षांनी आलो. खूप आनंद आहे, ही सदैव होणार आहे. पहिल्यांदाच लेकीला घेऊन वारीला आलाय, काय प्रतिक्रिया आहे? दिविजा कुठे आहे? तिकडे. पहिल्यांदाच दिविजाला घेऊन वारीला तिच्या बरोबर वारीला आलोय. खूप छान वाटतंय. पर्यावरणाची वारी झाली, कित्येक कलाकारांनी खूप छान संदेश दिले, तर खूप छान वाटलं. आणि आता पूजन आहे, तर आम्ही सगळेच वाट पाहतोय. काय साकडं घालणार आहे तुम्ही? महाराष्ट्रासाठीच साकडं घालणार आहे की आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी देव, जे कार्य करते आहेत, जे करते आहेत महाराष्ट्राचे, की ते प्रत्येक माणसासाठी त्यांच्या चांगल्यासाठी काम करू. लोकांना पर्यावरण चांगलं ठेवायचा संदेश ह्या वारीतून जो मिळाला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि बळीराजा सुखी हो. मात्र आज पूर्णतः रंगलेला होता. पुढे देखील आनंद घेतला. काय सांग? खूपच छान वाटलं. याच्यात एक वेगळाच भावनिक एक खूप वेगळं फिलिंग असते या वारीत दरवेळेस, आणि तीच परत अनुभवली. मात्र या अगोदर देखील महापूजेला आलेला होता तुम्ही, आणि यावेळेस मात्र स्पेशल काही वेगळे पण वाटतं. यावेळेस वेगळेपण हे आहे की आता आम्ही आषाढी एकादशीच्या महापूजेला आता 5 वर्षांनी आलो, आणि दिविजाला पण घेऊन आलोत, आणि खूप भक्तिभाव मनात आहे. गेल्या वर्षीची महापूजा झाली नाही, आता किती वर्ष आणखी महापूजा व्हावी असं वाटतं? किती आनंद आहे तुम्हाला? खूप आनंद आहे, ही सदैव होणार आहे.